हिची दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हिची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा संत संग दे सदा गुण गाईन आवडी हिची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालवे आम्हासी गुण गाईन आवडी आवडी हेच माझी सर्व जोडी विठ्ठला 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 हिची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडी हिची माझी सर्व जोडी महायोग पिढे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनिद्रै समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग करो पाण्डुरङ्ग करो प्रथम नमन पाण्डुरङ्ग करो प्रथम नमन पाण्डुरङ्ग करो पाण्डुरङ्ग करो प्रथम नमन पाण्डुरङ्ग करो प्रथम नमन पांडुरंग करो पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू ओम नमो ज्ञानेश्वरा 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 ओम नमो ज्ञानेश्वरा
जय जय श्री राधा रमणा जय जय नवला किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणास शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुभटा मंदिरी कडस बोलना शेगावी मंदिरा मंदिरी कडस बोलला शेगावी मंदिरा शेगावीच्या भूमीवरती संत गजानन योगी येते शेगावीच्या भूमीवरती संत गजानन योगी येते घेती समाधी ऋषी पंचमीला गहिवरला भारा मंदिरी कडस बोलला शेगावी मंदिरा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठला प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी संकीर्तनाच्या सेवोपात निवडलेला हा अभंग यच्चयावत भूतलावर जन्माला आले वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे सदेह वैकुंठाला जाणारे पंचम वेद निर्माते महाराष्ट्राचे भूषण सकल संत भूषण संत सम्राट हृदय सम्राट श्रीमंत जगद्गुरु जगद्वंदनीय तुकाराम महाराज देहूकर आणि यांचा उत्कृष्ट असा 4 चरणांचा हा अभंग असून अगदी छोटासा अगदी सोप्या अर्थाचा बहुतेकांच्या परिचयाचा आणि मागणीपर प्रकरणातील असा हा अभंग आहे विठ्ठला आणि या अभंगामधून जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकोबाराया जगाच्या मालकाकडे मागणी मागतात की हे देवा तुला जर मला द्यायचं असेल ना बाबा तर तू मला माझ्या जीवनात एकच दान दे मला माझ्या जीवनामध्ये तुझा विसर कधी पडू देऊ नको देवा आणि देवा तुझा विसर जर मला पडत असेल ना तर मी काय करेल तर तुझं गुणगान गाईल परंतु कसं आवडीने मग याच्यापेक्षा दुसरं तिसरं मला काही नको आणि देवा सामान्य लोक जे मागतात ना ते तर मला अजिबात नको मला धन नको मला मुक्ती नको मला संपदा नको मग काय हो तुकोबाराया काय हवंय तरी काय तुम्हाला तुकोबाराय सांगतात संत संग देही सदा देवा मला माझ्या जीवनामध्ये सदा सर्व काळ त्या संतांचा संग घडू दे बाबा मग देवा मला जर माझ्या जीवनामध्ये तुझा विसर पडत नसेल संतांचा संग मला माझ्या जीवनामध्ये घडत असेल तर मग याकरिता मला गर्भवासाचं दुःख जरी सहन करावं लागलं ना तरी मी ते गर्भवासाचं दुःख आनंदाने हसत हसत सहन करायला तयार आहे फक्त त्या गर्भवासामध्ये आम्हाला सुखाने घाल बाबा असा अभंगाचा सरळ सरळ सांगायचा भावार्थ आहे सेवेला सुरुवात करण्याआधी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की आपल्या या पुण्य पावन असलेल्या बेलोरा या गावामध्ये अगदी 22 वर्ष झाले चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह तथा गृहगीता पारायण सोहळा आणि आजच्या या सप्तम दिवसाचं कीर्तन रूपी वाक्पुष्प भगवान परमात्मेच्या चरणारविंदावरती समर्पित करण्याचा सुयोग ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त झाला असे आदरणीय आमचे शिवाजीदादा महाराज शिंदे यांनी त्या ठिकाणी कीर्तनासंदर्भात कॉल केला
आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कीर्तन सेवेचा योग आलेला आहे. आजचं कीर्तनाचं जे सौजन्य आहे श्री आदिनाथ दादा कोल्हे आणि योगेश दादा लोखंडे. बघा, रामनवमी निमित्ताने या ठिकाणी आपला देवीदास बाबांचा उत्सव या ठिकाणी मोठ्या थाटामाटाने संपन्न होत आहे. पंचक्रोशीतून आलेले भाविकजन, सुंदर असं आपलं या ठिकाणी सप्ताहाचं वातावरण आहे. आणि या सप्तम दिवसाचं कीर्तनरूपी वाक्पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणारविंदावरती समर्पित करण्याचा सुयोग आज आलेला आहे. की धन्य मी मानेन आपुले संचिता, किंवा मग तरी माझ्या दैवा पार नाही. खरंच या ठिकाणी भाग्यवान लोक आपण आहात की कीर्तनाला तुम्ही येता. आणि बघा, अतिशय वस्तुस्थितीनं सुंदर नियोजन तुम्ही बेलोरा वासियांनी केलेलं आहे बरं का. कारण नियोजनाची दृष्टी प्रत्येकाला असेल माऊली असं नाही. कुठल्याही गोष्टीचं नियोजन करायचं आहे, फॉर एक्झाम्पल सप्ताहाचंच नियोजन करायचं आहे, तर मग त्याकरिता मंडप कसा असावा, साऊंड सिस्टीम कशी असावी, गायक वादक कसे असावेत, अगदी वस्तुस्थितीनं हे ज्ञान तुम्हा गावकरी मंडळींना आहे. खरोखर फार सुंदर नियोजन झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या तुमच्या गावाकरता वाजवा. फार सुंदर बरं का. बघा, सुंदर वातावरण आहे आणि या सुंदर वातावरणामध्ये आपण भगवत चिंतन पाहणार आहोत. भारत देश हा अतिशय पवित्र आणि पावन देश आहे. त्यामध्ये महाराष्ट्र, की या महाराष्ट्राला कित्येक वर्षापासून संतांची एक परंपराच लाभलेली आहे. पवित्र ते कुडा पावन तो देश, जेथे हरिचे दासा जन्म घेते. आणि बघा, या भारत भूमीमध्ये अनेक शूरवीर लोक होऊन गेले. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, झाशीची राणी लक्ष्मीबाई, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमा साहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, साने गुरुजी, अहिल्याबाई होळकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज, स्वामी विवेकानंद, साने गुरुजी. संतांमध्ये जर बघितलं तर कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विष्णुमाऊली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, वैराग्य राग रसिक जगद्गुरु जगतवंदनीय तुकाराम महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, संत जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई आणि आदी करून अखिल संत मांदियाडी. म्हणून तर म्हणावंसं वाटतं ना की अरे, या भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोपरायणसारखे संत नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही, रामकृष्ण हरीसारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखे वडील नाही, कौशल्यासारखे आई नाही, रामासारखा मुलगा नाही, सीतेसारखे सून नाही, भरत लक्ष्मणासारखे भाऊ नाही, उर्मिलेसारखे जाऊ नाही, रावणासारखं शत्रू नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, कोल्हे इतकं लबाड नाही, कावळे इतकं धूर्त नाही, काजळ इतकं काळ नाही, लोणी इतकं मौनी. या माणसाच्या शरीरासारखं दुसरं शरीर कुणाचं नाही. आणि जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर तसा दुसरा राजा कुणी झाला नाही, तसा दुसरा राजा कुणी झाला नाही. आणि या भारत भूमीमध्ये आपण जन्माला आलो याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. आणि या भारत भूमीचे एक वैशिष्ट्य आहे माझ्या दादांनो, माझ्या ताईंनो, इथे माणसांना आदर दिला जातो, नवल नाही, पण येथील नद्यांना सुद्धा आम्ही सन्मानाने वागवतो बरं का. इथे सर्वांचा आदर केला जातो. या भारत देशामध्ये आपण आपल्या नद्यांना काय म्हणतो? गोदावरी, कावेरी, गंगा, नर्मदा, तापी, पूर्णा, माता बरं का. इतना आदर नदियों को जहाँ माता कह के बुलाते हैं, इतना आदर इंसान तो क्या पत्थर भी पूजे जाते हैं. इस धरती पे मैंने जन्म लिया, ये सोच के मैं इतराता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. बघा, अयोध्या ही वैराग्य भूमी, द्वारका कर्मभूमी आणि महाराष्ट्र संतों की भूमी. उत्तराखंडामध्ये, उत्तर प्रदेशात जर तुम्ही गेलात मायबाप, तुम्हाला जागोजागी बोर्ड लागलेले दिसतात, देवभूमी में आपका स्वागत है.
मी तर म्हणते महाराष्ट्राच्या प्रत्येक गावागावांमध्ये बोर्ड लागायला पाहिजे, संत भूमी में आपका स्वागत है. आणि संत हे देवापेक्षाही श्रेष्ठ असतात. हा आपला आतापर्यंतचा इतिहास आहे. अरे हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. कश्मीर जिसका मस्तिष्क है, कन्याकुमारी जिनका पग पगारते गुजरत हुआ, असम जिसकी भुजा है, महाराष्ट्र जिसकी आत्मा है. हिंदुस्तान कोई जमीन का तुकडा नाही, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. आणि या भारत भूमीमध्ये आपण जन्माला आलो याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. हीच ती भारताची भूमी आहे, महाराष्ट्राची माती आहे. या मातीमध्ये जगद्गुरु जगद्वंदनीय तुकाराम महाराज होऊन गेले आणि त्याच तुकोबारायांचा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. आणि या अभंगामधून महाराज जगाच्या मालकाकडे मागणी मागतात. बघा, तुकोबारायांचा अधिकार सामान्य नाही माझ्या दादांनो, माझ्या ताईंनो. घरात नाही आण, गावात नाही मान, तरी चित्तात समाधान जगद्गुरु तुकोबाराय. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यमा, धन्य तुकोबा समर्थ समर्थ. असा ज्यांचा अधिकार, त्या तुकोबारायांचा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. आणि या अभंगामधून तुकोबाराय मागणी मागतात की हे देवा, तुला जर मला द्यायचं असेल तर तू मला माझ्या आयुष्यात कधी तुझा विसर पडू देऊ नको. बघा, तुम्ही लोकांनी 7 दिवस जी जी काही सेवा केलेली असेल ना, त्या सेवेच्या प्रित्यर्थ आपल्याला जगाच्या मालकाकडे काहीतरी मागायचं आहे. पण संतांनी जी इच्छा प्रगट केली ना, तीच इच्छा आपल्याला प्रगट करायची. म्हणजे आपल्याला जे आवडतं ते मागत बसायचं नाही, बरं का. आणि मी तर असं म्हणते की अरे, न मागता जर आपल्याला त्या पांडुरंगाने सगळं काही दिलं असेल तर मग मागायची गरजच काय, बरं का. बघा, गरीबालाच मागणं असतं असं नाही. मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांच्या जीवनात मागण्याची क्रिया आहे. देवाच्या मंदिराचा जर आपण विचार केला ना, तर देवाच्या मंदिरात लोक मागण्यासाठीच जातात. अरे ये मंदिर भी क्या गजब की चीज है, ये मंदिर भी क्या गजब की चीज है. यहाँ अमीर अंदर भीख मागते हैं और गरीब बाहेर भीक मागते हैं. पण बाहेरच्या भिकाऱ्याचं 1 रुपया 2 रुपयात समाधान होतं मावशी, बरोबर ना. आतल्या भिकाऱ्याला 4-4 5-5 कोटी लाख रुपये मिळून सुद्धा त्याचं समाधान होत नाही. म्हणून खरा भिकारी कोण आहे हा परीक्षण करण्यासारखा विषय आहे, बरं का. संत मागतात, आपणही मागतो. संत मागतात जगाच्या कल्याणाकरता, आपण मागतो आपल्या स्वार्थाकरिता. आणि म्हणून स्वार्थासाठी जी लोक जगत असतात ना मायबाप, त्यांना लोक विसरत असतात. आणि परमार्थाकरिता जी लोक जगत असतात ना, त्यांना लोक आठवत असतात. मी जर तुम्हाला विचारलं की या देशाचे दुसरे अर्थमंत्री कोण, माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे? पहिले कृषी मंत्री नाही माहिती तुम्हाला. पण बघा, एक फुटकं गाडगं हातात आणि सगळे रस्ते झाडून काढले. काय होत्या संतांचं नाव? गाडगे महाराज के. हा परमार्थ आहे. अरे परमार्थाकरता, जगाच्या कल्याणाकरता जी लोक झटतात ना, त्यांना लोक आठवत असतात. आणि स्वार्थासाठी स्वतःच्या करिता जी लोक जगत असतात त्यांना लोक विसरत असतात. संतांमध्ये ना आपल्यामध्ये हाच फरक आहे. काही लोक म्हणतील ताई, संतांमध्ये ना आमच्यामध्ये आम्हाला फरक वाटत नाही. अहो ताई, बघा ना, त्यांना 2 हात आम्हाला 2 हात, त्यांना घरदार आम्हाला घरदार, त्यांना पाय आम्हाला पाय, त्यांना बायका मुलं आम्हाला बायका मुलं. संतांमध्ये आमच्यामध्ये आम्हाला काही फरक वाटत नाही. अरे बाबा, अशा बऱ्याच गोष्टी आहेत जगामध्ये दिसायला सारख्या, पण संतनवती जगा मानसाच्या सारिखे, संतनवती जगा मानसाच्या सारिखे, संतनवती जगा मानसाच्या सारिखे, संतनवती जगा मानसाच्या सारिखे.
बघा आकाशामध्ये चंद्रही आहे आणि चांदण्याही आहेत, पण चंद्र आहे, चांदणे आहेत. एकाच पृथ्वीच्या पोटातून हिरा निघतो आणि गारा निघतात, पण हिरा आणि गारा त्या गारा, बरं का. एकाच दुधापासून ताक आणि लोणी निघते, बरं का. पण ताक आहे, लोणी आहे. मला असं वाटतं मायबाप, तुम्ही आपण सर्व जे लोक आहोत ना, हे ताकाच्या ठिकाणी असतो आणि संत जे असतात ते मात्र लोण्याच्या ठिकाणी असतात. लोणी म्हणजे निष्ठा. बघा वारकरी संप्रदायामध्ये वैराग्याचं उदाहरण द्यायचं झालं तर तुकोबरायांचं द्यावं लागतं. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञान साधनेचं उदाहरण द्यायचं झालं ज्ञानोबारायांचं द्यावं लागतं. वारकरी संप्रदायामध्ये नामसाधनेचं उदाहरण द्यायचं झालं नामदेवरायांचं द्यावं लागतं. वारकरी संप्रदायामध्ये शांतीचं उदाहरण द्यायचं झालं नाथबाबांचं द्यावं लागतं. आणि वारकरी संप्रदायामध्ये निष्ठेचं उदाहरण द्यायचं झालं निळोबारायांचं द्यावं लागतं. निष्ठा कुणासारखी? निळोबारायांसारखी. वैराग्य तुकोबरायांसारखं. ज्ञानसाधना ज्ञानोबा माऊलींसारखी. नामसाधना नामदेवरायांसारखी. शांती नाथबाबांसारखी. संतांमध्ये आणि आपल्यामध्ये हा फरक आहे ना, आणि तो आपण मानला पाहिजे. आणि तुमच्या गावची नदी कितीही मोठी असली म्हणून तुम्ही काय त्या नदीला समुद्र म्हणणार? अरे तुमच्या गावचा दगड कितीही चांगला असला म्हणून तुम्ही काय त्या दगडाला पिंड म्हणणार? तुमच्या गावचा एखादा माणूस कितीही श्रीमंत असला, कितीही चांगला असला म्हणून तुम्ही काय त्याला साधू म्हणणार? महाराजांनी प्रमाण दिलं ना, समुद्र नदी न हे पैगा पाषाण म्हणू नये लिंगा संतानवती जगा माणसाच्या सारखे. संत माणसासारखे नसतात बरं का. म्हणून संतांमध्ये आणि आपल्यामध्ये हाच फरक आहे. संत मागतात, आपणही मागतो. संत मागतात जगाच्या कल्याणाकरता, आपण मागतो आपल्या स्वार्थाकरिता. आपली आई सुद्धा मागते देवाकडे बरं का. पण आईचं मागणं स्वतःसाठी नाही हो. आपल्या आईचं मागणं हे मुलासाठी असतं. आणि जो चांगला मुलगा असेल ना त्याच्याकरिता आई नाही मागत. जो खळ असेल, अपंग असेल त्याच्याकरता मागते. मला तुम्ही सांगा, जे आई वडील देवाच्या द्वारात गेल्यानंतर सुद्धा स्वतःसाठी नाही मागत, मुलांसाठी मागतात आणि एवढं लाभाविनं ते आपल्यावरती प्रेम करतात, त्याच आई वडिलांना मुलं उलट उत्तर देतात. काय वाटत असेल त्या आई वडिलांना? पण आपलं कसं आहे सांगू, जोपर्यंत आई वडील आहेत ना दादा तोपर्यंत कळत नाहीत आणि गेल्यावर परत मिळत नाहीत. अरे एकदा ढगा आड गेलेला सूर्य परत दिसेल दादा, पण माती आड गेलेली आई वडील कधीच परत दिसू शकत नाहीत बरं का. आणि मग नंतर रडून काही उपयोग नाही बरं का. की कशाला गेला आई बाबा स्वर्गाला, कोण वागवेल तुमच्या या बाळाला. मला जर कोणी विचारलं का सुरेखाताई या जगामध्ये श्रीमंत कोण आहेत, मी त्याला सांगेल दादा, अरे ज्याला आई वडील आहेत ना तो श्रीमंत. या जगामध्ये यशस्वी कोण? ज्याने आपल्या आई वडिलांची किंमत केली तो. या जगामध्ये विजयी कोण? ज्याने आपल्या आई वडिलांची शब्द पूर्ण केली तो. आणि खऱ्या अर्थाने या जगामध्ये नालायक कोण? ज्याने आपल्या जिवंत आई वडिलांना घराच्या बाहेर लाथा मारून काढलं ना रे दादा, तो नालायक आहे, तो नालायक आहे. आपली संस्कृती तरी काय म्हणते तरुणांनो? मातृदेव भवा पितृदेव भवा आचार्य देव भव अतिथी देव भवा, अशी म्हणणारी आपली ही संस्कृती. आणि आज आपलेच आई वडील वृद्धाश्रमात राहतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अरे आपण फार शिकलो, डिग्री मिळवल्या, फार एज्युकेटेड आपण झालो, पण आई वडिलांना आपण सांभाळत नसू ना तर तुमच्या एज्युकेशनचा, तुमच्या डिग्रीचा, पदाचा काहीच उपयोग होत नाही त्या ठिकाणी. एखाद्या वेळेला जा मायबाप त्या वृद्धाश्रमाला भेट द्या आणि विचारा त्या खितपत पडलेल्या आई वडिलांना, आई बाबा
तुमचा मुलगा काय करतो? मोठ्या अभिमानाने सांगतात होते आई वडील की ताई दादा, अहो आमचा मुलगा डॉक्टर आहे, आमचा मुलगा ॲडव्होकेट आहे, टीचर आहे, प्रिन्सिपल आहे, पायलट आहे, इंजिनियर आहे. पण त्या वृद्धाश्रमात खितपत पडलेले एकही वृद्ध जोडपं तुम्हाला असं नाही म्हणणार मायबाप का आमचा मुलगा अडाणी शेतकरी आहे. कारण शेतकऱ्याचे आई वडील कधीच वृद्धाश्रमात पोहोचत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. कुणाचे पोहोचतात मग? शिकल्या सवरलेल्या लोकांचे आई वडील. मग काय घेतले तरी काय आम्ही आमच्या शिक्षणातून? बघा, गोदान आणि भूदान चळवळीचा महान प्रणिता विनोबा भावे ज्या वेळेला व्याख्यानाला जायचे ना, आपल्या आईचं मडकं पातळ सोबत घेऊन जायचे. त्या ठिकाणी व्याख्यान करायचे. व्याख्यान झाल्यानंतर भावेंकरता सुंदर मखमलीचं मऊ लुसलुशीत बिछैत केलेलं असायचं मायबाप. भावेंनी काय करायचं तरुणांनो? आपल्या आईचं मडकं पातळ घ्यायचं, त्या बिछैतवरती अंथरायचं आणि त्याच्यावरती शांतपणे झोपायचं. लोकांनी विचारावं भावेंना, भावे अहो आम्ही तुमच्याकरता फार मऊ लुसलुशीत बिछैत केलंय होते आणि तुम्ही या बिछैतवरती हे मडकं पातळ काय अंथरता? त्यावेळेला भावे म्हणतात, सावकार तुमच्याकरता असेल बरं का तुमचं मऊ लुसलुशीत बिछैत, तुमच्याकरता असेल तुमची मखमलीची गादी, पण ऐका सावकार, ज्या वेळेला माझी आई जिवंत होती ना, त्या वेळेला मी माझ्या आईच्या मांडीवरती झोपायचो. आज ती या जगात नाही, ती या जगातून निघून गेली. पण ऐका सावकार, ज्या वेळेला मी या मडक्या पातळावर झोपतो ना सावकार, त्या वेळेला मला असं नाही वाटत की माझी आई या जगात नाही. मला असं वाटतं की माझी आई या जगातच आहे आणि मी माझ्या आईच्या मांडीवरती शांतपणे झोपलेलो आहे. बघा, गोदान आणि भूदान चळवळीचा महान प्रणिता विनोबा भावे कापडामध्ये आई शोधतो रे मुलांनो. आणि आपण आपल्या जिवंत आई वडिलांना घराच्या बाहेर लाथा मारून काढतो. काय वाटत असेल आपल्या आई वडिलांना? तुम्ही तुमच्या आई वडिलांना त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरिता घर नाही दिलं ना तरी चालेल, पैसा, प्रॉपर्टी, संपत्ती, इष्टे, दागदागिने, बंगल्यावरच बसवलं पाहिजे असंही काही नाही. फक्त आणि फक्त आई वडिलांसोबत 2 शब्द का होईना प्रेमाने बोलावे लागतात. पण आपण तेही करत नाही बरं का. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को मत भूलना, उपकार इनके लाखों है, इस बात को मत भूलना. चाहे लाख कमाई धन दौलत ए बंगला कोठी बनाई है, माँ बाप ही ना खुश है तेरे, बेकार सारी कमाई है. ए लाख नहीं ये आग है, इस राज को मत भूलना, उपकार इनके लाखों है, इस बात को मत भूलना. अपने ही पेट को काटा है और तेरी काया सजाई है, अपने ही पेट को काटा है और तेरी काया सजाई है. इन पावन लोगों के दिल को पत्थर बन कर मत खोलना, उपकार इनके लाखों है, इस बात को मत भूलना, माँ बाप को मत भूलना, माँ बाप को मत भूलना. तुम्ही खऱ्या अर्थाने तुमच्या आईवडिलांची सेवा करा बरं का मुलांनो. तुम्हाला जीवनामध्ये स्वतंत्र देवाची भक्ती करण्याची गरज पडणार नाही. मला सांगायचं काय तुम्हाला की आई वडील मंदिरामध्ये जरी गेले ना देवाच्या द्वारामध्ये, तरी सुद्धा स्वतः करता नाही मागत, आपल्या मुलांकरता मागतात. आणि जो मुलगा अपंग असेल, खड असेल, त्याच्याकरता मागतात की देवा चांगली सद्बुद्धी दे रे माझ्या लेकराला, माझ्या बाळाला सुखी ठेव देवा, असं मागतात बरं का. आपल्या आळंदीतील ज्ञानोबरायांनी सुद्धा स्वतः करता नाही मागितलं बरं का, तर या विश्वाकरिता पसाय दान मागितलं.
आता विश्वात्मके देवे येणे वाक्य घेता शावे तो शाने मज द्यावे पसायदा नाही जे खडाचे व्यंकटेशाला दया सत्कर्मी रते वाढा भूता परस्परे पडला मैत्र जीवांचे असं मागितलं बरं का. जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकोबरायांनी सुद्धा स्वतः करता नाही मागितलं. अरे देवाकडे देवासाठीच मागणं हे काय मागणं आहे का हो. जगद्गुरु तुकोबारायांना स्वतः देव म्हणायचे. देव तुकोबाराया अहो तुमचं आमच्यावरती ऋण झालंय भक्तीचं. तुम्ही फार भक्ती केली. काय पाहिजे तुम्हाला मागा. तुम्हाला ब्रह्मपद पाहिजे, इंद्रपद पाहिजे, पाताळाचं अधिराज्य पाहिजे, काय हवंय तुम्हाला. तुकोबराय म्हणतात देवा तुला मला जर द्यायचं असेल तर एक दान दे. अभंगाच्या प्रथम चरणात हेच दान देगा देवा हेच दान देगा देवा हेच दान देगा देवा हेच दान देगा फार सुंदर अप्रतिम. महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगता हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. याला म्हणायचं उचित मागणं बरं का. की देवा मला माझ्या जीवनामध्ये तुझा विसर कधी पडू देऊ नको. नाहीतर काही लोकांचं अनुचित मागणं असतं बरं का. बघा बायकोने नवऱ्याकडे साडी मागावी हे काय आहे उचित मागणी आहे. कारण तिचा अधिकार आहे बरं का. आणि नवऱ्याचं देणं कर्तव्य आहे बरं का. याला उचित मागणी म्हणायची. पेरणीच्या टायमाला बायकांनी सोन्याचा नेकलेस करून मागणं हे काय आहे अनुचित मागणी आहे. कारण त्यावेळेला तर शेतकऱ्यांच्या जीवनात कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होत असते की स्वतःचे जे घरामध्ये
दागिने असतात ते गहाण ठेवून त्या ठिकाणी खत बियाणाची सोय करावी लागते. याला म्हणायचं अनुचित वागणे बरं का. महाभारतामध्ये प्रसिद्ध मागणी आहे कुंती मातेची. अत्यंत त्रासाचं जीवन पांडवांचं. 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास भोगून संपल्यानंतर पांडवांना राज्य मिळालं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा एक दिवस कुंती मातेजवळ जातात. कुंती मातेचं दर्शन घेतात आणि कुंती मातेला म्हणतात, अगं आत्या, तू आजपर्यंत मला काही मागितलं नाही, मी तुला काही दिलं नाही. मला असं वाटतं तू मला आज काहीतरी मागावं. आत्या, तुझे सुखाचे दिवस आलेत बघ. आता तुझे मुलं राजे झाले. तुला खरं सांगू का आत्या, मी कौरवांची सुद्धा बाजू घेतली असती बरं का, पण ते कौरव अधर्मी असल्यामुळे मी पांडवांची बाजू घेतली. आत्या, विदुर काकांचं सांगणं होतं धृतराष्ट्राला की थोडंसं काहीतरी राज्य दे पांडवांना, पण नाही ऐकलं धृतराष्ट्राने. लक्षार गृहामध्ये पांडवांना जाळायचं धृतराष्ट्राची कल्पना होती. तोही प्रयोग केला पण नाही यशस्वी झाला. नंतर द्यूत खेळलं. द्यूतामध्ये तुझी मुलं हरलीत आत्या आणि खऱ्या अर्थाने युद्धामध्ये सुद्धा जिंकून हरलीत बरं का. पण असू दे आत्या, आज तुझी मुलं राजे झाले, तुझे सुखाचे दिवस आलेत आत्या. आत्या, पण मला तू आजपर्यंत काहीच मागितलेलं नाही आणि मी तुला काही दिलेलं नाही. मला असं वाटतं तू मला आज काहीतरी मागावं. त्यावेळेला आत्या म्हणतात, कन्हैया, अरे मी जे मागेल ते तुला द्यावं लागेल बाबा. त्यावेळेला कन्हैया म्हणतात, अगं आत्या, तुझा माझ्यावर भरोसा नाही का? भरोसे की बात नहीं है काना, लेकिन मैं जो मांगने जा रही हूँ ना वो कोई साधारण बात नहीं है, वो तुमको देना पड़ेगा. अगं आत्या, तू मागून तर बघ, मी तुला द्यायला तयार आहे. त्यावेळेला कुंती माता म्हणतात की अरे कन्हैया, तुला जर मला द्यायचं असेल ना बाबा, तर तू मला एक दान दे. तू मला माझ्या आयुष्यात मरेपर्यंत संकट 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 आणि दुःखच दे. विपदा संतु न शश्वत तत्र तत्र जगद् गुरु भवतु दर्शनम यस्यात् पुनर्भव दर्शनम. विपद म्हणजे मला संकट दे. त्यावेळेला कन्हैया कुंती मातेला म्हणतात, भगवान श्रीकृष्ण परमात्मा, की अगं आत्या, तू आजपर्यंत दुःख भोगलास, अनेक संकटांचा सामना तू करत आतापर्यंत जीवन जगली आणि आता सुद्धा दुःख मागते ग आत्या. आत्या, तुझं पोट नाही भरलं का ग त्या दुःखाने? आता सुद्धा दुःख मागते. त्यावेळेला कुंती माता म्हणतात, अरे कन्हैया, माझ्या जीवनामध्ये दुःख होतं म्हणून तर तुझी आठवण होती ना रे. कदाचित सुख माझ्या जीवनात मला लाभलं असतं ना बाबा, तर मी तुला विसरले असते. कारण दुःखामध्ये माणसं देवाला आठवत असतात, सुखामध्ये माणसं देवाला विसरत असतात. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई. जो सुख में सुमिरन करे, दुःख काय को आणि देवा, तुला खरं सांगू, आमच्या जीवनामध्ये दुःख होतं ना देवा, तू आमच्या सोबत होता रे बाबा कन्हैया. आणि आज आमच्या जीवनात सुखाचे दिवस आले, तू आम्हाला सोडून चाललास बाबा. आणि कन्हैया, अरे तू सोडून गेल्यानंतर आम्ही तुला कुठे कुठे शोधायचं? कारण म्हणतात ना, तेरा पता नहीं लगता, तेरा पता नहीं लगता, भगवान कहा मिलता है, भगवान कहा मिलता है, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है. कहीं गाव ढूंढे, कहीं नगर ढूंढे, कहीं गाव ढूंढे, कहीं गाव ढूंढे,
याला म्हणायचं उचित मागणं बरं का. नाहीतर आपलं मागणं अनुचित असतं बरं का. पानसट मागणी आहे आपली. हेचे दान देगा देवा, शेजाऱ्याला रोग व्हावा, त्याच्यात त्याचा काटा निघावा आणि त्याचा बंगला माझा व्हावा. बरोबर आहे ना. असंच आहे ना. झोपले का काय, अशी आपली पानसट मागणी आहे बरं का. बघा, 3 काडेकुट्ट मित्र जंगलामध्ये गेले. जंगलामध्ये गेल्याच्या नंतर आपापसामध्ये चर्चा करू लागले, गप्पा गोष्टी करू लागले. म्हणे काय रे मुलांनो, मित्रांनो, कदाचित आपल्याला जर भगवान शिव महादेव प्रसन्न झाले तर. विचार काय करता बेलोराकर. आलीला महादेवाची स्वारी नंदीवरती बसून, आणि महादेव त्या मुलांना म्हणू लागले, भगवान शिव भोलेनाथ, की बोला भक्तांनो, काय हवंय तुम्हाला, मी तुम्हाला तुम्ही जे मागाल ते द्यायला तयार आहे. तिघही काडेकुट्ट होते बरं का. पहिला मित्र म्हणाला, देवा मला एवढं गोरं कर, एवढं गोरं कर, एवढं गोरं कर का मुलगी बघायला गेलो का झटक्यात पसंत आलो पाहिजे. देव म्हणाले ठीक आहे, तथास्तु. आता दुसऱ्याचा नंबर आला, तोही काळाच होता. बोल भक्ता तुला काय पाहिजे. देवा मला एवढं गोरं कर, एवढं गोरं कर, याच्यापेक्षा गोरं कर. देव म्हणाले ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणसाल ते द्यायला तयार आहे, तथास्तु. आता तिसऱ्याचा नंबर आला, तिसराही काळाच होता ना, काळा. त्याला विचारलं भोलेनाथांनी, बोल बोल भक्ता काय हवंय तुला, तू मागशील ती द्यायला तयार आहे. म्हणाला देवा तोही काळाच होता बरं का, तुला जर मला द्यायचं असेल ना तर एक दे, या दोघांना माझ्यासारखं कर. कळलं नाही का तुम्हाला. उद्या काल्याच्या कीर्तनाला या बरं का. बघा, एका मनुष्याला पैसा फार आवडायचा. आता पैसा आवडत नाही असा माणूस नाही हो, पण त्याला फार प्रिय, त्याच्या जीवनामध्ये सर्वात प्रिय कोणती गोष्ट असेल तर तो पैसा. आणि म्हणून तो पैसा मिळावा याकरिता त्याने भगवान श्री रामचंद्र प्रभूंची आराधना चालू केली, भजन गायला चालू केलं. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम श्रीराम जानकी बैठे त्यावेळेला भगवान श्री रामचंद्र प्रभू प्रसन्न झाले आणि म्हणू लागले, बोल भक्ता काय पाहिजे तुम्हाला. त्यावेळेला म्हणू तो मनुष्य, तो व्यक्ती देवाला म्हणू लागला, प्रभू रामचंद्रांना, की देवा मला एवढा पैसा मिळू दे, एवढा पैसा मिळू दे, दररोज माझ्या हातात नोटा खेळू दे, नोटा. विचार काय करता बेलोराकर, अरे झाला ना तो कंडक्टर. अशी आपली पानसट मागणी आहे बरं का. विठ्ठला विठ्ठला. परंतु संत जे मागतात ना त्यांचं उचित मागणं असतं, की देवा
मला माझ्या जीवनामध्ये तुझा विसर कधी पडू देऊ नको. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. देवासाठी देवाकडेच हे मागणं आहे बरं का. आणि देवा तुझा जर आम्हाला विसर पडत असेल तर आम्ही काय करू? तुझं गुणगान गाऊ अभंगाच्या अप्रतिम. तुकोबराय अभंगाच्या द्वितीय चरणात सांगता गुण गायेन. परंतु कसं आमच्या महाराजांनी गायलं आवडीने आणि हेची माझी सर्व जोडी. तुकोबरायांनी आधी स्वतः गुणगान गायलं आणि नंतर आपल्याला सांगितलं की तुम्ही सुद्धा त्या भगवान परमात्म्याचे गुणगान गा, आवडीने गा बरं का. पण आपण गुणगान गायला तयारच नाही माऊली. आपल्याकडे दिवसाचे 24 तास अवेलेबल असतात, पण आपण अर्धा तास सुद्धा त्या भगवान परमात्म्याचे गुणगान गात नाही, त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण चिंतन करत नाही बरं का. तुकोबरायांनी स्वतःच्या वाणीला सुद्धा विनंती केली होती. घेई 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 माझी वाचे
बघा, एक वेळचा प्रसंग असा आहे का तुकोबरायांना भेटण्याचे एक संतग्रस्त त्यांच्या घरी येतो, कारण त्याने तुकोबरायांची कीर्ती ऐकलेली असते. आणि तो आईसाहेबांना आवाज देतो, अहो आईसाहेब, तुकोबराय कुठे गेले? आईसाहेबांनी त्यांना सांगितले, म्हणे तुकोबराय तर गावाच्या बाहेर गेले, बहिर दिसेला. आता तो मनुष्य गावाच्या बाहेर गेला, पाहतो तर काय, तुकोबराय त्या ठिकाणी सुद्धा भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत होते. माझी मजा झाली अन बरबाच्या चंदया नामाचा घेतला रे, चंदया नामाचा घेतला रे, चंदया नामाचा झाली अन बरबाच्या चंदया नामाचा गेला रे, चंदया नामाचा घेतला रे, नामाचा घेतला तुकोबराय त्या ठिकाणी सुद्धा देवाचं नामचिंतन करत होते. रामकृष्ण हरी जय जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय 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 जय, रामकृष्ण हरी. तो मनुष्य म्हणू लागला, तुकोबराय कळतंय तुम्हाला? असल्या घाण ठिकाणी देवाचं नाव घेता कळतंय काही? तुकोबराय म्हणतात, ए भल्या माणसा, मला कळतंय, असल्या घाण ठिकाणी देवाचं नाव घेऊ नये, परंतु काय करू, माझीच वाणी असून मलाच अनावर झाली, कारण तिने छंद नामाचा घेतला, माझी झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे, कारण गुण गाईन आवड हे जी माझी सर्व जोडी. सर्व संतांनी त्या भगवान परमात्म्याचं गुणगान गायलं बरं का. सर्व संतांचं उदाहरण घ्या, ज्ञानोबा माऊलींचं घ्या, गुरुबा काकांचं घ्या, नाथबाबांचं, जनाबाई, मीराबाईंचं घ्या. मीराबाईंनी तर एवढं त्या भगवान परमात्म्याचं गुणगान गायला का प्रत्येक श्वासाला फक्त आणि फक्त कृष्ण 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 कृष्ण, एवढंच नाही, कृष्ण भक्तीत तल्लीन झालेल्या संत मीराबाई एवढ्या स्थळापर्यंत जाऊन पोहोचल्या का माझा भाऊ श्रीकृष्ण, बहीण श्रीकृष्ण, वडील श्रीकृष्ण, आई श्रीकृष्ण. त्या वेळेला मीराबाईंच्या वडिलांना असे वाटले की या मीराबाईंकरिता आपण आता लग्नाला स्थळ बघायला चालू केली पाहिजे. त्यावेळेला मीराबाईंनी आपल्या वडिलांना ठामपणे सांगितलं का पिताश्री, आता मला लग्न सुद्धा नकोय, कारण माझे पती सुद्धा कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत. त्यावेळेला मीराबाईंच्या वडिलांनी मीराबाईंना पिण्याकरिता विष दिलं. हे आखो जो शाम का दर्शन किया करे, हे शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार मुख है, बेकार मुख है, जो रहे व्यर्थ बातों में, मुखों हरि नाम का सुमिरन किया करे, हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, हे हाथ जो भगवान का पूजन किया करे, मर कर अमर नाम हो उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे, ऐसे लागे लगन मेरा हो गई मगन, ऐसे लागे लगन मेरा हो गई मगन, ओ तो गले गले हरि गुण गाने लगी, ऐसे लागे लगन मेरा हो गई मगन, ऐसे लागे लगन मेरा हो गई मगन, मैं हरि गुण गाने लगी.
गई मदंग वाह वाह क्या मेरा हो गई मगन हो गई मगन हो गई रे हो गई बघा विष मीराबाई प्यायल्या पण देवच काळे पडले. का बरं देव काळे पडले? तर मीराबाईंनी आपला संपूर्ण भाव देवाच्या चरणारविंदावरती समर्पित केला होता. एवढे गुणगान, एवढी भक्ती, एवढं नामस्मरण, गुणगाई नावडी हेची माझे सर्व जोडी, एवढे गुणगान मीराबाईंनी आपल्या जीवनामध्ये त्या भगवान परमात्म्याचे गायले. तुकोबारायांनी सुद्धा भगवान परमात्म्याचे गुणगान गायले. तुकोबारायांना देव ज्या वेळेला म्हणायचे की तुकोबाराया काय तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, त्यावेळेला तुकोबाराय म्हणायचे देवा अरे सामान्य लोक जे मागतात ना रे देवा ते तर मला अजिबातच नको. अभंगाच्या तृतीय चरणा तुकोबाराय आपल्या अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात न लगे मुक्ती. बघा आता लोक मुक्ती मिळण्याकरता परमार्थ करतात. आता एवढा खटाटोप कशा करताय? मुक्ती करता बरोबर ना. आणि तुकोबाराय म्हणतात आम्हाला मुक्ती नको, कारण तुकोबाराय सांगतात तुका म्हणे मुक्ती परनिली नोरी आता दिवसचारी खेडीमेडी. मग तुकोबाराया संपदा घ्या. तुकोबाराय म्हणतात बाबा संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकडा पंढरीचा. मग तुकोबाराया धन घ्या. तुकोबाराय म्हणता बाबा धन तर मला अजिबात नको, कारण धनाची या पाठीमागे कडी काढाचा लागा म्हणून या संग खोटाचा. धनाच्या पाठीमागे 15 अनर्थ आहे. धनाच्या पाठीमागे कली आहे. धनाची या पाठीमागे कडी काढाचा लाग म्हणून या संग खोटा त्याचा, असं तुकाराम महाराजांचं म्हणणं. बरोबर ना? आपलं नाही. बरोबर ना मावशी? एरवी धन आवडत नाही असा माणूस नाही हो. आता एवढा खटाटोप कशा करता का? याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी तिसऱ्याच्या डोक्यात, सगळ्या टोप्या आपल्या डोक्यात घातल्या. ज्याचे घेतले त्याचे परत केले नाही. लोकांच्या माना मोडल्या तुका म्हणे धन
धनासाठी देती प्राण धनासाठी देती प्राण धनासाठी देती प्राण तुका म्हणे दादा धनासाठी देती प्राण धनासाठी देती प्राण साठी देती प्राण देती प्राण ज्याचे घेतले त्याचे परत केले नाही या धनाकरता बरं का, लोकांच्या माना मोडल्या हो, फक्त आणि फक्त धन मिळवण्याकरता. पण मला तुम्ही सांगा, आपण किती धन कमावलं म्हणजे आपल्याला भाग्यवान होता येईल? किती माड्यावर माड्या बांधल्या आबाजी तर आपल्याला भाग्यवान होता येईल? किती बँकेमध्ये बँक बॅलन्स केला म्हणजे माणसाला भाग्यवान होता येईल? कितीही कमवा बरं का, आदमी कब तक धन के पीछे भागता है, जब तक उसका निधन नहीं होता है, निधन तब तक आदमी धन के पीछे भागता है. माणसं आयुष्यभर धन 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 करत राहतात आणि शेवटी पत्रिकेमध्ये काय लिहावं लागतं? निधन लिहावं लागतं. आता तुम्ही ऐकणारे श्रोते जरा हुशार आहे, चांगले आहे म्हणून सांगते बघा, ये दौलत भी क्या चीज है, ये दौलत जब साथ होती है ना तो आदमी खुद को भूल जाता है मैं कौन हूँ, और ये दौलत जब साथ छोड़ देती है ना तो लोग भूल जाते हैं ये कौन था. आपला भरलेला खिस्सा आपण कसे आहोत हे जगाला दाखवत असतो आणि आपला रिकामा खिस्सा जग कसा आहे हे आपल्याला दाखवत असतं बरं का. म्हणून तुकोबराय म्हणतात, बाबा मला धन सुद्धा नको, कारण या धनाकरिता, इस्टेटी करता, संपत्ती करता, प्रॉपर्टी करता असे काही काही लोक आहेत की जे स्वतःच्या भावाच्या मानेवरती कुऱ्हाडीने घाव घालायला मागे पुढे पाहत नाहीत. असे काही काही भाऊ या महाराष्ट्राच्या, या भारताच्या मातीमध्ये आहेत. साने गुरुजींनी आपल्याला एक धर्म शिकवला, खरा तो एकची धर्मा जगाला प्रेम पावे, खरा तो एकची धर्मा जगाला प्रेम पावे. पण आमच्या लोकांनी तो धर्म मोडून काढला आणि दुसरा धर्म चालू केला. खरा तो खरा तो खरा तो एकची धर्मा धुऱ्याचे धुऱ्याचे बांध कोरावे आणि असे बांध कोरले असेल